मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवा हा खूपच फास्ट गाडी चालवत असतो. तर नंदिनी इकडे जीवा जीवा असा आवाज देत असते. तर दीपकने आता नंदिनीचे दोन्हीही हात पकडून ठेवलेले असतात आणि तिच्या तोंडाला सुद्धा रुमाल बांधलेला असतो, जेणेकरून नंदिनी जोरात ओरडू नये, जीवाला आवाज देऊ नये यासाठी. तर सँडीसुद्धा खूपच गाडीचा रेस फास्ट करतो आणि खूप फास्ट अशी गाडी पळवतो. इकडे जीवा म्हणतो, नंदिनी थांब, मी आलो आता. असा जीवा गाडीचा पाठलाग करत असताना नेमकी हा ठरल्याप्रमाणे दुसरीकडेच गाडी वळवतो. तर जीवाची आणि आता नंदिनीची चुकामुक होते, कारण आता जीवा हा पुढे गाडी घेऊन गेलेला असतो, कारण त्याला असं वाटतं की गाडी ही सरळ गेली आहे. तर दुसरीकडे आता काव्याला चक्कर आलेली असते, तेव्हा ती आता खाली पडते. मग आता चक्कर येऊन खाली पडल्यामुळे सर्वजणी तिला उठवतात, पाणी प्यायला देतात आणि मग सर्वजण रडू लागतात. त्याचवेळी आजी म्हणतात, काव्य बाळा, हे बघ, आता एक मुहूर्त तर टळून गेला, हे दुसरा टळायला नको, असं म्हणून आता सर्वजणी पुन्हा एकदा तिला समजावू लागतात. तर आजी म्हणते, शारदा जा बाळा आणि आपल्या काव्याला तयार करून आण. त्याचवेळी आता आरू आणि त्याचबरोबर शारदा या दोघीही लगेच काव्याला घेऊन आता रूममध्ये जातात. त्यानंतर यशवंतराव म्हणतात, दौलत मुलाकडच्यांबरोबर सुद्धा बोलून घे. तेव्हा दौलतला आता टेन्शन येतं की काय करावं, कसं बोलावं आता त्यांच्याबरोबर. मग तरीही आता काळजावर दगड ठेवून आपल्या मेनूसाठी मामाला जाणं भागच पडतं, म्हणून बकुळा आणि मामा त्याचबरोबर मीनू हे सगळेच जण आता पार्थकडे जात. तर दुसरीकडे नंदिनीला एका जंगलामध्ये आता दीपक घेऊन येतो आणि तेथे गाडी सँडीला थांबवायला सांगतो. मग नंदिनी आता खूपच रडत असते आणि म्हणते, दीपक प्लीज मला सोड, अरे सोड, प्लीज सोड, माझं लग्न आहे रे आज. तेव्हा नंदिनीच्या तोंडाचा आता लगेच तो रुमाल काढतो आणि म्हणतो, सँडी अरे हिला दुसरीकडून पकड. सँडी गाडीचं दार उघडतो आणि तिचे दोन्हीही हात आता दीपकने पकडलेले असतात. तेव्हा नंदिनी वाचवा वाचवा असं मोठ्या मोठ्याने ओरडत असते. त्याचवेळी दीपक म्हणतो, गप्प बस नंदिनी, आणि जर तुला ओरडायचं असेल ना तर अजून जोरात तू ओरडू शकतेस, कारण तुला वाचवण्यासाठी इथे कुणीही येणार नाही, कारण हे जंगल आहे, तुला समजलं. तेव्हा नंदिनी रडतच त्याच्यासमोर हात जोडत म्हणते की दीपक प्लीज सोड, मला सोड, कारण माझं लग्न आहे आज. तेव्हा दीपक आता मोठ्याने हसतो आणि म्हणतो, हो मला माहीत आहे तुझं लग्न आहे, परंतु कोणाबरोबर माहीत आहे का, माझ्याबरोबर, असं म्हणून तो नंदिनीवर आता आपला निर्णय सारखाच लादत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही या दीपक, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत. त्यानंतर दीपक आता रागातच म्हणतो, आज तू या दीपकची नंदिनी होणार आहेस, ते पण अगदी कायमची. हे ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा मी असं कधीही होऊ देणार नाही, असं नंदिनी मोठ्यानेच म्हणत असते. तेव्हा तुला वाचवायला तर इथे कुणी येऊ शकत नाही, असं दीपक म्हणतो आणि नंदिनीला जबरदस्तीने ओढतच आता पुढे घेऊन जातो. इकडे पार्थला मनवण्याचे आता प्रयत्न त्याच्या आईबाबांचे सुरू होतात. तेव्हा तो आता विचारतो, काय काव्याबरोबर लग्न, मी हा विचारसुद्धा करू शकत नाही आणि नंदिनीशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर मी लग्नसुद्धा करणार नाही, कारण त्या व्हिडिओवर अजिबात माझा विश्वास नाही. नंदिनी या मुळातच खूप शांत आणि सॉर्टेड मुलगी आहे, त्या स्वतः निघून गेल्या आहेत ना, यावर तर माझा अजिबातच विश्वास नाही. आणि तुम्ही म्हणताय वेळ जातोय, नंदिनीच्या बहिणीबरोबर लग्न कर, हे कसं शक्य आहे आई बाबा, आणि वेळ गेला तर जाऊ दे, आय डोंट केअर. आणि ज्यांना कुणाला वाटतंय ना तर वेळ जातोय तर त्यांनी आता घरी जावं, कारण नंदिनीच्या आणि माझ्या लग्नाला इथे एकही माणूस नसेल ना तरीही मला अजिबात काही फरक पडत नाही. तेव्हा विक्रम, मानिनी आता खूपच टेन्शनमध्ये येतात. मग त्यानंतर आता पार्थ विचारतो, बाय द वे कुणाकुणाला वाटतोय की उशीर होतोय. मग विक्रम म्हणतो, मला वाटतंय. त्याचवेळी पार्थला जबरदस्त धक्का बसतो आणि तो विचारतो, बाबा तुम्ही. मग आता मानिनी सुद्धा रडतच हात वर करते. त्याचवेळी आता तो विचारतो, काय आई बाबा तुम्ही हे काय करताय, अहो तुम्ही असे नाही आहात, तुम्ही माझ्या मनाचा विचार करणार आहात, मला माहित आहे ना. त्याचवेळी मानिनी म्हणते, बाळा आम्ही असे नव्हतो, पण पार्थ अरे बाहेर काय काय घडलंय तुला माहित आहे का. त्याचवेळी विक्रम म्हणतो, अरे बाळा तुला माहित नाही, परंतु इथे गावातल्या सर्व बायका नंदिनीच्या आईच्या आणि या मामीच्या तोंडाला काळं फासायला आल्या होत्या. हे ऐकून पार्थला जबरदस्त धक्का बसतो. पुढे आता पार्थ म्हणतो की कोणत्या काळात जगताय ही लोक, मला कळतच नाहीये, आणि 2025 सुरू आहे, कोणता काळ आहे तुम्हाला कळतं की नाही, अजिबात तुम्ही या लोकांच्या ट्रॅपमध्ये अडकू नका मामा. अहो
मी आत्ताच्या आत्ता मुंबई पोलिसांना फोन करतो, ते पुढच्या 5 तासात इथे असतील आणि माझ्या मित्रांनासुद्धा कॉल करतो, ते येतील इकडे घेऊन पोलिसांना. त्याचबरोबर इथे अडवायला तुम्हाला जी लोकं आहेत ना आत्ता, त्याच्या 5 पट मी माणसं आणतो. तेव्हा पार्थ आता लगेच फोन करायला निघतो. त्याचवेळी आता दौलत मामा म्हणतात, मग पुढच्या 5 तासात पार्थ बातमी येईल की आमचे घर जाळलं म्हणून. तेव्हा हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. पुढे आता मामा म्हणू लागतात, माझ्या बायका पोरांना त्रास दिल्याची, आमचं अन्नपाणी बंद केल्याची आणि गावातल्या प्रत्येक उंबरठ्यावर जाऊन नाक घासल्याची असं म्हणून मामा आता खूप रडत असतो. तर पार्थ आता फोनच ठेवून देतो. तर सर्वजण आता तेथे असणारे खूप रडू लागतात. बरोबर पुढे काय काय होणार हे सगळं मामा सांगू लागतात की आम्हाला सर्वांसमोर स्वतःच्याच थोबाडात मारून घ्यावी लागेल पार्थ, आणि या सगळ्याने भागलं नाही म्हणून माझ्या मेनूने विहिरीत जाऊन उडी मारून जीव दिल्याची बातमी सुद्धा तुझ्यापर्यंत येत्या 5 तासात पोहोचेल. पुढच्या 5 दिवसामध्ये खूप 5 वेगळ्या सुद्धा बातम्या येऊ शकतात तुमच्यापर्यंत पार्थ. अरे तुझ्या आईला एकदा मारलं, परंतु असे हजारो दगड रोज आम्हाला मारले जातील. अरे कुणीही काही करू शकत नाही यावेळी. या गावची सिस्टीमच अशी आहे असं म्हणून दौलत मामा सगळं जे काही आहे ते सत्य सांगतात. तेव्हा मीनू त्याचबरोबर चिनू, बकुळा या तिघीही खूपच रडू लागतात. तेव्हा सर्वजण आता रडत असतात. तर पार्थसुद्धा आता बिचारा रडू लागतो. त्याला काहीही कळत नाही काय करावं नक्की आता. मग त्यानंतर आता मानिनी म्हणते, पार्थ हो बाळा, मला माहीत आहे की तुझा यावर अजिबात विश्वास नाही आहे, परंतु एकदा तरी विचार करून बघ ना यांच्या बाजूने. कारण आपण जेव्हा इथे आलो होतो ना बाळा, तेव्हाच सावित्रीमाई काय म्हणाल्या होत्या की सोयरीक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे. तेव्हा आता पार्थला सगळं काही सावित्रीमाईंचं बोलणं आठवू लागतं. मग आता पार्थच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. त्याचवेळी मानिनी म्हणते, बाळा अरे सावित्रीमाईंना दिलेला शब्द जर खरा असेल तर मग जर तू काव्याला हो म्हणालास तर ही सोयरीक जुळणार आहे बाळा. अरे आम्हाला मान्य आहे की आम्ही नंदिनीचं आणि तुझं लग्न लावायला निघालो होतो, पण आम्हाला हे माहीत नव्हतं ना, कदाचित वरच्याच्या मनात हेच असेल तर. त्याचबरोबर तुझी आणि काव्याची गाठ बांधली जाणार असेल तर, असं म्हणून ती आता पार्थला त्याबद्दल सांगते. तेव्हा पार्थला आता खूप मोठा धक्का बसतो. त्याचवेळी आता तो विचारतो की आई बाबा दुसरा पर्याय कोणता नाही आहे का. त्याचवेळी विक्रम म्हणतो की बाळा दुसरा कोणताच पर्याय आपल्यासमोर नाही आहे आता. मग पार्थला अजून एकदा खूप टेन्शन येतं की आता दुसरा कोणताच पर्याय नाही म्हटल्यानंतर काय करावं. मग आता तो म्हणतो, परिस्थिती खूपच चिघळली आहे, बाहेर सर्व लोक खूप चिडलेत आणि हा प्रस्ताव नंदिनीच्या बाबांनीच आपल्यासमोर ठेवला आहे आणि मी तुझ्या वतीने त्यांना होकार सुद्धा देऊन आलोय. हे ऐकल्यानंतर पार्थला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर पार्थ आता म्हणतो, तुम्ही होकार दिला आहे तर माझ्या होकाराचा प्रश्नच कुठे येतो. त्याचवेळी मानिनी म्हणते, बाळा परिस्थिती खरंच खूप चिघळली आहे, आमच्यासमोर दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. त्यानंतर आता तो म्हणतो, माझं ठीक आहे, परंतु काव्याशी सुद्धा तुम्ही जरा बोलून घ्या आता, कारण तिचीही काही स्वप्न असतील. तेव्हा बकुळा आणि तिच्या मुलीसुद्धा खूप रडतात, कारण त्यांना माहीत असतं की काव्याला हे लग्न करायचं नाही आहे. पुढे आता पार्थ म्हणतो, तिचे काही प्लॅनिंग असतील, तिच्या मनात दुसरं कुणी आहे की नाही हे तिला जरा विचारा. असं म्हणून पार्थ आता म्हणतो की असं कसं कुणाच्याही समोर राहून ती सुद्धा लग्न करेल. आणि खरं सांगू काही, अगं नंदिनीशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार नाही कधीच करू शकत, हे मी कसं समजवू तुम्हाला. असं म्हणून तो आता खूपच रडू लागतो. तेव्हा मानिनीला विक्रमला खूप टेन्शन येतं की आपल्या लेकराच्या मनात फक्त आणि फक्त नंदिनीच आहे. त्याचवेळी आता मानिनी आपले अश्रू पुसते आणि आपल्या लेकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहत ती आता म्हणते की बाळा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, अरे तुझं प्रेम आहे का नंदिनीवर. तेव्हा पार्थ आता एकदम शॉकमध्ये जातो आणि विचारतो, आई आता हा काय प्रश्न आहे ग तुझा, प्रेम आहे का म्हणजे. त्याचवेळी आता तो सगळ्यांकडे पाहतो. मग आता मानिनी म्हणते, बाळा अजिबात प्रश्न टाळू नको, उत्तर देण्याचं अजिबात टाळू नको बाळा, असं पुन्हा पुन्हा मानिनी म्हणते. त्याचवेळी आता पार्थला नंदिनीचा चेहरा आठवतो. मग आता तो म्हणतो की मला नंदिनी आवडते. तेव्हा मानिनी म्हणते, बाळा मी तुला काय विचारले, प्रेम आहे का हे विचारतीये. त्यानंतर आता तो म्हणतो की आई लग्नानंतर होईल ना प्रेम. मग आता मानिनी म्हणते, अरे बाळा मी तेच तर म्हणतीये ना तुला की लग्नानंतर होईल ना प्रेम, पण काव्यावर. असं म्हणून ती त्याच्यावर आता तो निर्णय लादते.
मी आता हेच सांगण्याचा प्रयत्न करतीये. मग आता नंदिनीचं स्थळ आता घेऊन तुझ्याकडे आलो होतो. त्याच वेळी आता पार्थला आठवतं की कशाप्रकारे आई आणि बाबांनी जेव्हा पहिल्यांदा मला नंदिनीबद्दल विचारलं होतं तेव्हा क्षणातच मी हो म्हटलं होतं. पुढे आता काव्याचं स्थळ सुद्धा घेऊन आम्ही तुझ्याकडे चालोय असं म्हणून मानिनी आता पार्थला समजावते. मानिनी म्हणते, हे बघ बाळा, नंदिनी बरोबर लग्न होण्याअगोदर तुला थोडासा वेळ मिळाला एवढाच फरक आहे. तिला तू जाणून घेतलंस त्यामुळे तुला ती आवडायला लागली. पण काव्याच्या बाबतीत तसं नाही झालं, एवढाच फरक आहे बाळा असं म्हणून ती लहान बाळासारखं त्याला समजावते. मग आता पार्थ विचारतो, जर नंदिनी परत आली तर? मग आता मानिनी म्हणते, तर तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तेव्हा दौलत मामांना सुद्धा आता खूप टेन्शन येतं की खरंच जर नंदिनी पुन्हा आली तर मग विक्रम पुढे येत म्हणतो, बाळा आणखी उशीर होण्याच्या आत मला तुझा होकार बाहेर सर्वांना कळवायचा आहे आता. तेव्हा विक्रम मानिनी खूप आशेने आता पार्थकडे पाहत असतात, त्याचा होकार आहे की नकार आहे. त्यानंतर विक्रम म्हणतो, बाळा पार्थ, हे बघ, आजपर्यंत मी कोणालाही कधीही कोणत्याही प्रकारे दुखावलं नाही आणि माझ्यामुळे कुणाचंही कधी नुकसान सुद्धा होऊ दिलेलं नाही. त्याचबरोबर कुणाचंही आयुष्य असं उद्ध्वस्त केलेलं नाहीये. कसं आहे ना, जर उद्या मी मेलोच तर मला उद्या मनामध्ये खंत राहायला नको की माझ्यामुळे नाही तर माझ्या मुलामुळे एक आयुष्य, एक घर हे उद्ध्वस्त झालं आणि ते घर दौलत मामांचं असेल आणि त्याचबरोबर अख्खं गावच्या गाव उद्ध्वस्त झालं, कारण गावातल्या मुलींबरोबर कुणीही लग्न करणार नाही आणि कितीतरी मुली लग्नाविना झुरून झुरून मेल्या. तेव्हा आता पार्थची नजर मनूवर पडते, तेव्हा ती सुद्धा खूप रडत असते. तर आता मनूच्या डोळ्यातील अश्रू पार्थला सुद्धा पाहवत नाही. पुढे आता विक्रम रडतच म्हणतो, कितीतरी आईबापांचे आपल्याला हाय लागतील बाळा. मी माझ्या मुलाला लग्नासाठी कन्व्हिन्स करू शकलो नाही म्हणजे या सामूहिक विध्वंसाला मी सुद्धा तेवढाच जबाबदार आहे आणि हीच भावना मनात ठेवून मला अजिबात मरायचं नाहीये पार्थ. माझ्या संस्कारांचा, माझ्या नात्यांचा अपमान मला अजिबात करायचा नाहीये. एवढी एक शेवटची इच्छा आहे, ती माझी पूर्ण कर बाळा असं म्हणून विक्रम खूपच रडू लागतो आणि पार्थ समोर हात जोडून आता तो चक्क पार्थच्या पायाच पडतो. तेव्हा आता बाबा प्लीज असं करू नका तुम्ही असं म्हणून पार्थ हा लगेच मागे होतो. तेव्हा आता मानिनी ही म्हणते की अहो तुम्ही हे काय करताय. तर आता तिथे असणाऱ्या सर्वांनाच टेन्शन येतं. तर पार्थला अजिबात आवडत नाही की आपल्या वडिलांनी आपल्या पाया पडावं, म्हणूनच तो म्हणतो बाबा उठा असं म्हणून तो आता लगेच विक्रमला उठवतो आणि लगेच मिठी मारतो. तेव्हा हे पाहून आता सर्वजण खूप रडू लागतात. तर आता पार्थला काय करावं सुचत नाही, कारण त्याच्या मनात फक्त आणि फक्त नंदिनी असते. तर आता दौलत मामा म्हणतात, चला रे बाहेर आता, कारण सर्वजण खूप चिडले असतील. विक्रम म्हणतो, हो थांब जरा 2 मिनिट. मानिनी म्हणते की होईल सगळं ठीक दौलत मामा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. कडे जीवा हा भरधाव वेगाने आपली गाडी पुढे घेऊन जात असतो, परंतु थोड्या वेळानंतर त्याला समजतं काहीतरी गडबड आहे, म्हणजे ही गाडीच मला आता समोर दिसत नाहीये, काय करावं बरं. त्यानंतर तो गाडी पुन्हा रिव्हर्स घेतो आणि दुसऱ्या दिशेने जाऊ लागतो, कारण त्याला गाडी समोर दिसत नसते. तेव्हा तो म्हणतो, नंदिनीला कुठे घेऊन गेले असतील हे लोक काय माहीत, कारण आता कुठेच ती दिसत नसते किंवा गाडी सुद्धा दिसत नसते. म्हणून जीवा आता अजूनच टेन्शनमध्ये येतो, काय करावं, ची मदत घ्यावी हे सुद्धा त्याला समजलेलं नसतं, कारण आता त्याच्याकडे फोनच नसतो. त्यानंतर तो आता टेन्शनमध्ये असतानाच फास्ट गाडी चालवू लागतो आणि म्हणतो, जर नंदिनीला काही झालं तर दादाला मी काय उत्तर देऊ असं म्हणून तो समोर पाहतो. तर त्याला तिथे गाडी पार्क केलेली दिसते. तेव्हा तो आता पटकन स्वतःची गाडी थांबवतो आणि म्हणतो, इथे गाडी आहे का. तो पटकन आता क्षणाचाही विलंब न करता गाडीतून खाली उतरतो आणि नंदिनी असा जोरातच आवाज देतो. तो आता पूर्णपणे घामाघूम झालेला असतो, पूर्णपणे घाबरलेला असतो, कारण नंदिनीला काही झालं तर काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर असतो आणि म्हणूनच तो आता पुढे जातो. जीवाची पर्वा न करता तो आता नंदिनीला वाचवण्यासाठी, तिला शोधण्यासाठी पुढे गेलेला असतो. तर दुसरीकडे आता यशवंतराव हे स्वतःचा शब्द हे पूर्ण करतातच, कारण त्यांनी जो निर्णय दिलेला असतो तो आता देशमुख मोहिते कुटुंबाला मान्य करणं भागच पडतं. तेव्हा आता पार्थ आणि काव्याच्या लग्नाची सर्व काही तयारी तेथे होत असते. पार्थ आता लगेच तेथे येतो, परंतु त्याची पावलं पूर्णपणे जड पडलेली असतात. खरं तर त्याला काव्याबरोबर लग्नच करायचं नसतं, परंतु आता हे गावकरी खूपच पेटले आहेत हे जेव्हा त्याला समजतं
तेव्हा त्याचाही नाईलाज होतो. परंतु आता मानिनी आणि विक्रम हे दोघेही आपल्या पार्थला घेऊन तेथे येतात. तर गावकरी आता त्यांच्या पाठीमागे काठ्या घेऊन असतातच. जर का यांनी मध्येच काही घोळ केला तर यांना सोडायचं नाही असं गावकऱ्यांचं मत असतं. तर आता पार्थ हा खूपच रडत असतो. त्याचे डोळे रडून रडून अक्षरशः लाल झालेले असतात. मग त्यानंतर तो आता नंदिनीच्या आईबाबांकडे पाहतो. तर ते दोघेही आता पार्थसमोर हात जोडतात. तेव्हा पार्थचाही आता नाईलाज होतो. त्याला काय करावं हे सुचत नाही. मग आता आपल्या जड पावलांनीच तो आता तेथे पाटावर उभा राहतो. मग नंदिनीचे आईबाबा काय करतात तर तेथून जातात. कारण आता काव्याला घेऊन यायचं असतं. तेव्हा आता पार्थला नंदिनी बरोबर झालेल्या सर्व भेटी आठवू लागतात की कशा प्रकारे आम्ही पहिल्यांदा भेटलो, त्याचबरोबर दुसऱ्यांदा सुद्धा आमची एकमेकांबरोबर भेट झाली. त्याचबरोबर मी त्यांना एक वचन दिलं होतं की माझा हा हात कायमच तुमच्याबरोबर असेल. बाकी प्रेमाचं काही टेन्शन नाही आहे, कारण लग्नानंतर होईलच प्रेम. तर आता पार्थ हा खूपच रडू लागतो, कारण क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाक्षणाला त्याला आता नंदिनीची आठवण येत असते. आता पार्थ हा नंदिनीच्या स्वप्नात अजूनही रंगून जातो. त्याला तिचंच आता सारखा सारखा भास होत असतो. त्याला तीच आता सारखी सारखी आठवत असते, परंतु तिच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी असतं. मग आता त्यानंतर तो मनात विचार करू लागतो. तर आता तो मनातच विचार करतो की कोणत्या परिस्थितीमध्ये काव्याने लग्नाला होकार दिला असेल हे मला आत्ता समजते. म्हणजे माझाच नकार आहे तर काव्याचा तरी कसा होकार असेल. आपल्या ताईच्या जागी तिने उभं राहणं तिलाही आवडत नसेल आणि तिलाही हा निर्णय मान्य नसेल. काव्याने आता काळजावर दगड ठेवून फक्त या लोकांच्या आग्रहाखातर या लोकांमुळे निर्णय घेतला आहे. परंतु मला काव्याबरोबर थोडं बोलावंच लागेल. तिला काही गोष्टी मला क्लिअर कराव्याच लागतील. पण उशीरसुद्धा एवढा झालाय, सगळी परिस्थितीसुद्धा हाताबाहेर गेली आहे. मला काव्या काही बोलू तरी देईल का असा प्रश्न पार्थच्या मनात असतो. आणि काव्याचं सोडा, परंतु हे गावकरी आम्हाला थोडासा वेळ तरी देतील का बोलायला, असाही प्रश्न आता पार्थच्या मनात असतो. त्याला आता काहीही करून काव्याबरोबर बोलायचं असतं. तो सगळ्यांकडे आता पाहत असतो, कारण गावकरी त्याच्या समोरच काठ्या पिस्तूल घेऊन उभे असतात. तर आता त्याला खूप टेन्शन येतं. तर दुसरीकडे आता नंदिनीला एका जंगलामध्ये जिथे कुणीही नसताना त्या ठिकाणी आता दीपक तिथे तिला घेऊन येतो. तर नंदिनी आता म्हणत असते की सोड मला दीपक, सोड मला, माझं लग्न आहे, तू का घेऊन आलास मला इथे. मग आता दीपक तिचा हात पकडतच म्हणतो की मी तुला सांगितलं आहे ना की माझ्याशी लग्न करायला मी तुला इथे घेऊन आलो आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते मला नाही करायचं तुझ्याबरोबर लग्न. तेव्हा त्याने तिचे हात आता अगदी घट्ट पकडूनच ठेवलेले असतात. मग आता दीपक म्हणतो एकदा तुझा हात धरलाय ना मी, काय सोडायला धरलाय का, मी अजिबात तुझा हात सोडणार नाही यापुढे नंदिनी. त्यानंतर आता ती म्हणते की तुला वेड लागलंय का, अरे तुझ्याशी अजिबात मी लग्न वगैरे करणार नाही आहे, समजलं. मग आता दीपक जबरदस्ती करत तिला म्हणत असतो की मी तुला माझ्याबरोबर लग्न करायला लावेन नंदिनी. तर दुसरीकडे आता नंदिनीला शोधत शोधत जीवा हा तिथे रस्त्यावर आलेला असतो. तेव्हा आता जीवा नंदिनी नंदिनी असा खूप जोराजोरात आवाज देत असतो, जेणेकरून नंदिनी माझ्या हाकेला ओ देईल म्हणून. तर आता दुसरीकडे लग्नाची सर्व तयारी झालेली असते. तर आता काव्या तेथे येणारच असते आणि पार्थ काव्याचं आता लग्न होणार असतं. काही वेळानंतर आता तेथे वसू येते आणि वसू आत्याही समोर पाहते तर पार्थ हा पाटावर उभा असतो. तेव्हा मंजू आता काय करते तर वसू आत्याला जरा बाजूला घेऊन जाते आणि तेथे गेल्यानंतर विचारते काय ग, सापडली का नाही रम्या. मग आता रम्या कुठेच सापडत नाही, कुठे गेली काय माहिती तडमडायला. नेमकी आयत्या वेळी तिने तिकडे जाणं योग्य होतं का असं म्हणून वसू आता खूपच चिडते आणि त्यात तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. त्याच वेळी आता मंजू म्हणते इथे तर घोळच होऊन बसलाय. मग आता वसू विचारते काय झालं का इथे नेमकं. मग आता नंदिनी सापडत नाही, रम्या सापडत नाही, म्हणून आता हे काय करतायत तर आता काव्याचं लग्न इथे पार्थ बरोबर लावून देणार आहे. हे ऐकून वसूला मोठा धक्काच बसतो. ती विचारते काय. मग आता हो असंच इथे घडतंय असं आता मंजू सांग. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते तू माझ्यावर अशी बळजबरी करू शकत नाही, समजलं, मला नाही करायचं तुझ्याबरोबर लग्न. तेव्हा बळजबरी तर मला करावी लागेल नंदिनी असं दीपक ओरडूनच सांग, कारण ती बळजबरीनं तुला हळूहळू आवडायला लागेलच.
तेव्हा दीपक आता म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. तेव्हा त्याने आता तिचे हात दोन्हीही जोरात पकडून ठेवलेले असतात. त्याच वेळी आता तिने म्हणते की सोड मला अगोदर. त्याच वेळी ती आता जोराजोरात ओरडत असते, कुणी आहे का, प्लीज मला वाचवा वाचवा. मग दीपक खूप मोठ्या मोठ्याने हसू लागतो. हा नंदिनीला शोधत शोधत जंगलामध्ये येतो. तेव्हा नंदिनी आता वाचवा वाचवा असं मोठ्याने ओरडते. त्यानंतर समोर आता जीवा पाहतो तर नंदिनी त्याला तेथे दिसते. त्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो, कारण नंदिनी सेफ असते. दीपकने तिचे हात दोन्हीही पकडून ठेवलेले असतात. त्याच वेळी आता नंदिनी वाचवा असं पुन्हा एकदा जीवाला म्हणतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनीला आता कसंबसं वाचवून दीपकच्या तावडीतून सोडवून घेऊन जीवा हा नंदिनीला म्हणतो, चल पटकन, तुमच्या लग्नाचा मुहूर्त टळायला नको. असं म्हणून तो धावतच जेव्हा नंदिनीला घेऊन लग्न मंडपात येतो आणि समोर पाहतो तर काव्य आणि पार्थचं लग्न होत असतं. हे पाहून आता खरं तर त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.